मुंबईत पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात। अंधेरी सबवे पाण्याखाली तर कुर्ला आणि सायन परिसरातही पाणी साचण्यास सुरुवात। कामावरून घरी परतणाऱ्यांचे हाल होण्याची शक्यता। नवी मुंबईत वाशी प्लाझाची संरक्षक भिंत खचली। 10 ते 15 दुचाकींसह इतर वाहनांचं मोठं नुकसान। पाऊस सुरू झाल्यामुळे वाहन पाण्याखाली आणि दुर्घटनेचं सीसीटीव्ही समोर। परशुराम घाटातील संरक्षक भिंत कोसळली। डोंगरातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे गॅबियन वॉल ढासळण्याची भीती। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर। संगमेश्वरच्या धामणी गोळीवलीतील मुसळधार पावसामुळे भूस्खलन तर संगमेश्वरमध्ये महामार्गावर डोंगरावरचं पाणी आल्यानं महामार्गाला नदीचं स्वरूप आलं। खेडच्या कळंबणी गावाजवळ मुंबई गोवा महामार्ग खचला। सिंधुदुर्ग कोल्हापूर दरम्यानच्या करूळ घाटात दरड कोसळली। रस्त्यावर मलबा दरड आल्यानं वाहतूक ठप्प। मलबा हटवण्याचं काम सुरू। माळोमधील कुंडवळा पूल दुर्घटनेचा फोटो न्यूज 18 लोकमतच्या हाती। पूल कोसळल्यानं झाला होता 4 मृत्यू तर दुर्घटनेनंतरचा ड्रोनचा व्हिडिओही समोर। मावळमधील कुंडवळा पुलासाठी 8 कोटी मंजूर, मात्र तत्कालीन मंत्र्यांकडून 80,000च्या पत्रावर सही। संजय राऊतांचा रवींद्र चव्हाणांवर आरोप तर मावळ दुर्घटनेवर अजित पवार गप्प का, संजय राऊतांचा सवाल। ठाण्यातील एका इंग्रजी शाळेत मराठी भाषेला 3ऱ्या भाषेचा दर्जा, यावरून मनसे पदाधिकारी आक्रमक। मराठी भाषेला सन्मानजनक दर्जा द्या, नाहीतर मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा। धाराशिवमध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी 2 विद्यार्थिनींचा अपघात। महामार्गाच्या आपत्कालीन गाडीच्या धडकेत 2 मुली गंभीर जखमी। अपघातानंतर ग्रामस्थ आक्रमक। महामार्गावर रास्ता रोको। चांदणी चौकात अपघाताचं सत्र सुरू। तेल गळतीमुळे ट्रक उलटला तर प्रायव्हेट बसची ट्रकला धडक। जवळपास 5 ते 6 गाड्या एकमेकांना धडकल्या असल्याची माहिती। अहमदाबाद विमान दुर्घटनेतील विमानाचा व्हॉइस रेकॉर्डर सापडला। दुर्घटनास्थळावर सापडला व्हॉइस रेकॉर्डर। अपघात का झाला याचा खुलासा होण्याची शक्यता।